सन्माननीय जगदीश दादा यांच्या या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे मंच मुख्य व्यासपीठावरती आणि त्यांचंही करतो आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून वेलकम स्वागत. आपण पाहतोय आई एकविरा क्रिकेट संघ डोणेवाडी आयोजित दोस्ती ग्रुप 2026 पर्व आणि या पर्वाचा आम्हाला सगळ्यांनाच गर्व जशी होईल सामना सुरुवात तसा आपण आवाज ऐकूया अर्थातच एस पवार सरांचा. थँक्यू. नक्कीच बॅक टू बॅक दोन चौकार किंवा दोन षटकार लगावले गेल्या तर संजयजी नितुरे यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल. त्यानंतर लवळी संघातील नक्कीच गोलंदाजी करत असताना अगदी आपल्याला पाहायला मिळतं दर्शन या गोलंदाजीसाठी देखील पारितोषिक 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. सन्माननीय विलासजी दरोडा साहेब यांच्या माध्यमातून गेम ऑन लेट्स प्ले. पहिलाच बॉल अगदी आपण पाहतोय लॉंग ऑफला उडवला. पहिल्याच बॉल वरती भरपूर चांगला फटका सजवलाय आणि सलामीची जोडी अगदी आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज नरेशच्या बॅट मधून 4 धावा. अगदी सलामीची जोडी नरेश आणि आदेशची पाहायला मिळत्या. त्या आदेशसाठी पारितोषिक लागलं गेल्या. अगदी सन्माननीय विकीजी निरगुडा साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल आदेश या फलंदाजासाठी. पुढील चेंडू दुसरा. हा बॉल खोलात फेकलाय. प्रत्युत्तर दिलाय दर्शन या गोलंदाजानं. पहिल्या बॉल वरती 4 धावा अगदी खर्च केल्या. जरूर स्लॉट मध्ये होता त्याच टप्प्यावरती परंतु थोडासा लाईन लेंथ पुढे ढकलल्या. अगदी यॉर्क लाईनचा हा चेंडू पाहायला मिळाला. त्यामुळे या चेंडूवरती धावा पाहायला मिळत नाहीये. डॉट बॉल अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. 2 बॉल 4 धावा धावफलकावरती. पॉवर प्लेचं षटक. फ्रेश मॅच तुम्हाला पाहायला मिळते. रेग्युलर पोल मधला हा दुसरा सामना. एका बाजूला जय बजरंग बली लवाळी तर त्याच्या विरोधात आंबेवाडी ब हा संघ पाहायला मिळतोय. टॉस जिंकला गेला आंबेवाडी ब संघाच्या मार्फत. नाणेफेकी जिंकत असताना प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारला. क्षेत्ररक्षण स्वीकारत असताना सध्या सुरुवात दोन्ही संघांच्या माध्यमातून भरपूर चांगली आपल्याला पाहायला मिळते. खरं तर राईट रजनीची ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. प्रथमतच वांगणी विभागामध्ये या डोणेवाडी गावामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. तब्बल 6 दिवसीय 6 नाईट रजनीमध्ये ही भव्य दिवस स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आजचा पहिला दिवस. हा बॉल इथून टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. आणखीन एक डॉट बॉल. जरी दर्शनच्या पहिल्या बॉलवरती चौकार लगावला तरी सुद्धा त्यानंतरच्या 3 बॉल भरपूर चांगल्या पद्धतीचे फेकतोय दर्शन. कमालीचा कमबॅक त्यांना देखील आता पॉवर प्लेचं पहिलं षटक चालवण्यात 38 सर्कलच्या बाहेर फक्त आणि फक्त 2 क्षेत्ररक्षण विखुरल्यात तरी सुद्धा अगदी भरपूर चांगली गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. हा बॉल वेगवान गतीनं फेकण्यात आला त्यामुळे व्यवस्थित बॅटीचा फेस ओपन करता आला नाही. फलंदाजीतून बाद होत असताना एक सोपा झेल कॅरी केला स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये आणि इथून पहिला विकेटचं पतन. फलंदाज बाद. आणि सर्व संघांनी नोंद घ्यायच्या. प्रत्येक षटकासाठी तुम्हाला अवधी दिला गेला त्यामुळे 3 षटके तुम्हाला कंपल्सरी 15 मिनिटांमध्ये फेकणं बंधनकारक आहे. अन्यथा तुम्हाला एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये एंटर करावा लागेल याची सूचना. महत्वाची सूचना दोन्ही संघांना याची नोंद घ्यायची आहे कारण वेळ आपल्याकडे फार कमी आहे. हा बॉल भरपूर चांगला खोलात फेकला होता. फक्त आणि फक्त दिशा दिली हलकेशा हाताने. अगदी दिशा देत असताना चेंडूला पाठवलाय सीमारेषा फार फाईनली क्षेत्रामध्ये. दन दन करत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतात 4. बॉल वरती पाहायला मिळाल्या होत्या.
येस, लेग बाईसच्या स्वरूपात शेवटच्या बॉलवरती चौकार तुम्हाला पाहायला मिळाला. एक षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय. 9 धावा या धावफलकावरती आहेत. योगेश आले दुसऱ्या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये जे धावा बनवायचे होत्या त्या धावा जरूर बनवल्या गेल्यात, परंतु अजूनही 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. टार्गेट कमीत कमी 40 ते 45 धावा इथून बनवणं फार महत्वाचं असेल, कारण या अगोदर देखील आपल्याला पाहायला मिळाल्या काराव संघाने तब्बल 60 ते 65 धावांचं टार्गेट लगावलं होता. त्यामुळे तो सामना त्याने जिंकला. परंतु त्यानंतर सर्व सामने आजच्या दिवसामध्ये रन चेस करत असताना जिंकताना तुम्हाला पाहायला मिळत. त्यामुळे आता इथून टार्गेट चांगल्या प्रकारे सेट करावं लागेल. फसवलाय, स्लोवर गतीने फेकला. अगदी टप्पा पडल्यानंतर कोणत्याही प्रकारचा बॅटीशी संपर्क नाही आहे, त्यामुळे डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळाल. पहिला बॉल अगदी गतीमध्ये विश्राम केला, फिंगर रोल केला, त्यामुळे डॉट बॉलची सुरुवात गोलंदाज योगेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. जय बजरंगबली लव्वाडी आणि त्याच्या विरोधात आंबेवाडी ब या दोन्ही संघांमध्ये भरपूर चांगली लढत तुम्हाला पाहायला मिळते. यानंतर देखील भरपूर चांगल्या लढती तुम्हाला पाहायला मिळतील. अगदी भरपूर चांगली क्रिकेट स्पर्धा आज या डोनेवाडी गावामध्ये खरं तर शोएबजी शेख त्याचबरोबर ओमकार पारधी यांच्या माध्यमातून सन्मान्य किरणदादा शेलार असतील, रोहितजी कुरे असतील यांच्या अगदी साथीनं ही भरपूर चांगली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. दर्शन वागलं 100 रुपये बक्षीस 6 बॉलला 9 रन दिले. हा बॉल एक धावेसाठी अगदी आपल्याला पाहायला मिळत. 10 धावा धावफलकावरती लावल्या गेल्यात. अगदी दर्शनसाठी पारितोषिक आल्या. पहिल्या षटकामध्ये कमीत कमी धावा खर्च केल्या, त्यामुळे त्याच्यासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज नक्कीच देण्यात आला. सन्मान्य विलाजी दरोडा साहेबांच्या माध्यमातून ते पारितोषिक पुरस्कृत केला. यावेळेस फटका फसलाय. झेलची संधी स्वतः गोलंदाज जज करतोय. अगदी कोणत्याही प्रकारची घाई गडबड पाहायला मिळाली नाहीये. योग्य अगदी आपल्याला पाहायला मिळतो. टिपला जातोय झेल, फलंदाज होईल फेल. आणखीन एक धक्का. बॅटर मैदानामध्ये दाखल होतो आता गणेश. खरं तर दावा खर्च जरूर झालं तर पहिल्या षटकामध्ये 9, परंतु तदनंतरच्या या दुसऱ्या षटकामध्ये भरपूर चांगलं कमबॅक करून दाखवतो योगेश. 3 बॉल त्यानं फेकल्यात, 1च धावा खर्च केल्यात. पुढील चेंडू चौथा फेस करेल गणेश. हा बॉल पडल्यानंतर आतल्या बाजूने वळण घेतल्या, परंतु इथून करते काय शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू उपस्थित होता, परंतु इथून हा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4. मयूरजी उतेकर साहेब, त्याचबरोबर प्रवीणजी चंदर साहेब आणि त्याचबरोबर शिवकुमारजी राजपूत साहेब उपस्थित आहेत. या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत. साहेबांना विनंती आपण या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचा. त्यांचं पुनश्च एकदा सहर्ष मनपूर्वक स्वागत. भरपूर चांगली नाईट रजनी क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. अनेक मान्यवर उपस्थित आहेत. त्यांचं पुनश्च एकदा सहर्ष मनपूर्वक स्वागत. गोलंदाजावरती आक्षेप घेतला गेला. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. नक्कीच चेक केलं जाईल. गोलंदाजीच्या शैलीवरती आक्षेप घेतला गेला लवाळी संघाच्या मार्फत. त्यामुळे आता तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत अगदी आपल्याला पाहायला मिळतील अनंत गावंडा अँड फ्रॉम चिंचवली. एक चांगले नामवंत पंच तुम्हाला पाहायला मिळतात. या स्पर्धेच्या वतीने लाभला गेला. त्यांचा देखील आभार व्यक्त करावा लागेल. एक मुख्य पंचांच्या भूमिकेत उबेदजी गाजी आपल्याला पाहायला मिळतात. सातत्याने वांगणी परिसरामध्ये भरपूर चांगली पंचगिरी त्यांच्या माध्यमातून राहिली आहे. त्यांचा देखील आभार व्यक्त करावा लागेल. शेवटचे 2 बॉल या षटकातल्या शिल्लक आहेत. धावफलकावरती धावा झाल्या त्या 14. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4 षटकांच्या लढती आहेत, त्यामुळे धावा बनवणं महत्वाचे असतील. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल केला गेला. शेवटचे 2 बॉल कशा प्रकारे फेकतील गोलंदाज योगेश.
हा बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेतला गेला. या अगोदरच्या चेंडूचा जर विचार केला तर टप्पा पडला, त्यानंतर आतल्या बाजूने वळण घेतला, त्यामुळे चेंडू अगदी फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये 4 धावा पाहायला मिळाला. यावेळेस हा चेंडू टप्पा पडला, त्यानंतर भरपूर बाहेर वळण घेतोय, त्यामुळे पंचाने सांगितलं हा चेंडू वाईड आहे. एक अतिरिक्त धावा या चेंडूवरती खर्च झाल्यात. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा खर्च झाल्यामुळे धावा फलकावरती 15 धावा फलकावरती आहेत. शेवटचे 2 बॉल. हा बॉल इथून अगदी आपण पाहतोय खराब पद्धतीचा फेकलाय की काय. यस, पंच देखील तेच सांगतायत. इथून दिशा हरपली, चेंडू चालला वाईट, त्यावरती धावा मिळतील आणखीन 4. एकंदरीत नशिबाचा पंजा लवाळी संघाला मिळाला गेलाय. धावा फलकावरती पोहोचल्यात त्या तब्बल 19. वीस धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. खरं तर वाईट प्लस 4 अशा या 5 धावा या चेंडूवरती खर्च केल्या जातात. थोडंसं महागडं षटक आता हाताळलं जातोय. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज योगेशच्या माध्यमातून कमबॅक करावा लागेल. शेवटचे 2 बॉल अजूनही फेकायचे. 2 बॉलसाठी भरपूर जास्त वेळ खर्च केला जातोय, त्यामुळे वेळात देखील थोडंसं सहकार्य करा. 2 बॉल. हा बॉल इथून फटका फसलाय. जेलची संधी आहे, स्वतः गोलंदाज पोहोचू शकत नाहीयेत. एकाच टप्प्यावरती अडवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅकअपला 3 खेळाडू उपस्थित झालेत. त्यानं हा चेंडू अडवला, उचलला, फेकलाय. तोपर्यंत इथून धावा कंप्लीट केल्या जात आहेत. त्या 2 एकंदरीत 22 धावा या धावफलकावरती लावल्या जात आहेत. थोडंसं महागडं षटक हाताळतोय गोलंदाज योगेश. अजूनही शेवटचा एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. स्ट्राइक एंडवरती गणेश भरपूर चांगली फलंदाजी करतोय. 2 बॉल त्यानं फेस केलेत. 6 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. धावफलकावरती 22 धावा. हा बॉल शॉर्ट पिच होता, वेगानं फेकला होता, त्यामुळे बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. शरीरावरती जरूर वेध घेतला, परंतु पंचांनी सांगितलं शेवटचा बॉल डॉट आहे. इथून शेवट गोड केलाय जरूर योगेशनं. पाहता पाहता 12 बॉलचा खेळ संपलाय. 12 बॉल मध्ये धावा खर्च केल्या गेल्यात 22. एकंदरीत जर षटकांची इकॉनॉमी विचार केला तर प्रत्येकी षटकामध्ये आतापर्यंत 11.00च्या सरासरीनं या 2 षटकांमध्ये 22 धावा बनवल्या गेल्यात. अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. जर अशा प्रकारे हाच रन रेट पकडून जर फलंदाजी केली तर कमीत कमी 44 ते 45 धावांचं टार्गेट इथून सेट केला जाईल, आणि ते टार्गेट कदाचित चांगलं फायटिंग टोटल म्हणून नक्कीच त्या लक्ष्याकडे पाठलाग करत असताना लवळी संघ देखील पाहेल. परंतु आता कशा प्रकारे इथून या उर्वरित 12 बॉल मध्ये खेळ केला जाईल हे देखील पाहणं फार महत्वाचं. शेवटचे 2 षटक कोणत्या गोलंदाजांवरती विश्वास दाखवला जाईल, कोणते ते 2 गोलंदाज वापरले जातील आंबेवाडी ब संघाकडून हे देखील पाहावं लागेल. नवीन गोलंदाज नंदू गोलंदाजी मार्क वरती 3ऱ्या स्पेलसाठी. 6 बॉल मध्ये जर विकेट घेतला नंदू तर नक्कीच विलास साहेबांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. पहिलाच बॉल ऑफसाईडला खेचायचा प्रयत्न होता, स्वतः गोलंदाज चेंडू पर्यंत पोहोचलेत. इथे करते काय, दोन्ही गाड्या एकाच ट्रॅक वरती. ज्या वेळेस गाड्या आमने सामने येतात त्यावेळेस भरपूर वेळ अनेक ऍक्सिडेंट आपल्याला पाहायला मिळतात, आणि ते चित्र इथे देखील पाहायला मिळते. दोन्ही फलंदाज एकाच एंड वरती आहे, त्यामुळे आता इथून एका फलंदाजाला माघारी परतावं लागतं. रनआउटची विकेट मैदानाच्या बाहेर, फलंदाज बाद. एंटर होतोय मैदानामध्ये महेश. 3 गडी बाद झाल्यात. थोडंसं तालमेल चुकीचं झालंय, त्यामुळे रनआउटची विकेट मैदानाच्या बाहेर पाहायला मिळाल्या. नंदूने सुरुवात चांगली केली, कमबॅक करण्याचा प्रयत्न नंदूच्या माध्यमातून केला जातोय. पहिल्याच बॉलवरती रनआउटची विकेट आल्या. पुढील चेंडू दुसरा. अखू टप्प्याचा बॉल आशाभूत नजरेने पंचांकडे जरूर पाहिलाय, परंतु पंच आपल्या निर्णयावरती ठाम पाहायला मिळतात. डॉट बॉल आणखीन एक तुम्हाला पाहायला मिळेल.
कमबॅकीचा प्रयत्न आंबेवाडी ब संघाच्या मार्फत गोलंदाज नंदुरबारची जबाबदारी ज्या प्रकारे दिली होती सुरुवात आता त्या प्रकारे जरूर केल्या, परंतु आता शेवटचे 4 बॉलवरती शेवट कसा करेल महेश वरती देखील तितक्या जबाबदाऱ्यात फलंदाजी करत असताना अकोटप्प्याचा बॉल पुन्हा एकदा, परंतु यावेळेस अपस्टिकच्या भरपूर बाहेर आहेत. पंचांची दुनिया समांतर रेषेमध्ये पंचांनी सांगितलं हा बॉल वाईड आहे. अतिरिक्त धावा खर्च केल्या जात आहेत. अतिरिक्त धावांना धावफलक पुढे सरसावेल. 24 धावा धावफलकावरती. हा बॉल यावेळेस लेग स्टिकच्या भरपूर बाहेर आहे, त्यामुळे खराब गोलंदाजी आता पाहायला मिळते. पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेत. पुन्हा एकदा व्हाईट बॉल आणि त्या व्हाईट बॉल वरती एकंदरीत मिळाल्या 4 धावा. अशा नशिबाचा पुन्हा एकदा पंजा. पुन्हा एकदा वेगानं पुढे सरसावेल. 29 धावा धावफलकावरती लावल्या जातात. वेळ देखील इथून खर्च केला जातो. एक्स्ट्राचे चेंडू सातत्याने पाहायला मिळतात, त्यामुळे धावा देखील खर्च होत आहेत. वेळ इथून वाचवणं फार महत्वाचं आहे, त्यामुळे दोन्ही संघांना विनंती असेल स्पीडअप करायचं. पंचांना देखील विनंती असेल आयोजन कमिटीच्या मार्फत. तिसरा बॉल या षटकामध्ये 7 धावा आतापर्यंत खर्च केल्या गेल्या. 2 बॉल वरती पुढील चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. हा बॉल इथून झेलची संधी. खेळाडू उपस्थित आहेत, झेल पर्यंत पोहोचलेत, परंतु कदाचित हातावरती पडून चेंडू बाउन्स झाला, त्यामुळे इथून झेल ड्रॉप. त्या बॉल वरती एकवडल्या गेल्या त्या 2 धावा. 2 समीकरण पुढे सरसावेल. 31 धावा या धावफलकावरती आहेत. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. अकुटप्प्याचा बॉल यावेळेस देखील पंच आमच्या दिशेने वळत आहेत. पंचाने सांगितलं हा देखील बॉल वाईड आहे. कदाचित एक्स्ट्राच्या स्वरूपात ज्या धावा खर्च केल्या जातात त्या दुसऱ्या सत्रामध्ये भरपूर महागड्या देखील ठरू शकतात. आंबेवाडी संघाला कदाचित असं चित्र दुसऱ्या सत्रामध्ये पाहायला मिळू शकतं, कारण एक धाव क्रिकेटमध्ये फार महत्वाची असते. एक धावाला भरपूर जास्त इम्पॉर्टंट दिलं जातं, परंतु त्या धावा इथून सातत्याने खर्च केल्या जात आहेत. हा बॉल इथे मात्र चांगली लेंथ आहे. यावेळेस डॉट बॉल आहे. कोणत्याही प्रकारची धाव या बॉलवरती तुम्हाला पाहायला मिळत नाही. बऱ्याच उशिरानंतर डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. सध्या संघाची टोटल 32 या धावसंख्येवरती अजूनही शेवटचे 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 10 धावा खर्च केल्यात. गोलंदाज नंदूने शेवटचे 2 बॉल अजूनही फेकायचे आहेत. कुलात फेकल्या. बॅटेच्या स्लॉट मध्ये होता. झेलची संधी. पुन्हा एकदा झेल ड्रॉप. इथून घडतंय काय? कदाचित सातत्याने आंबेवाडी ब संघाच्या मार्फत केलेल्या चुका आपल्याला पाहायला मिळतात. 2 चेंडूवरती 2 झेलची संधी होती, परंतु ते दोन्ही झेल ड्रॉप होताना पाहायला मिळाल्यात. आणखीन एक बॉल या षटकामधून अजूनही शिल्लक आहे. शेवटचा बॉल या षटकामध्ये. आतापर्यंत जवळपास 8 चेंडू फेकलेत नंदून, त्यामध्ये 3 चेंडू एक्स्ट्राच्या स्वरूपात वाईट होते, त्यामुळे आता शेवटचा 1 बॉलचा खेळ शिल्लक. शॉर्ट पिच चेंडू ऑन साइडला खेचायचा प्रयत्न आता मात्र चुकी नसेल. तिसरा झेल इथून स्वीकारण्यात आला. या रक्षकाच्या माध्यमातून फलंदाज होईल बाद. लागणारा हा आणखीन एक धक्का.
चला लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या. आंबेवाडी बस संघ पंच दोन्ही संघांना ताकीद द्या. आता शेवटचं षटक प्रगती पथावरती आहेत. या दुसऱ्या तिसऱ्या षटकामध्ये भरपूर वेळ खर्च केला गेला. अतिरिक्त चेंडू सातत्याने फेकण्यात आले तांबेवाडी बस संघाच्या मार्फत, त्यामुळे वेळ देखील तितका खर्च झालाय. परंतु आता शेवटचं षटक प्रगती पथावर असताना शेवटचं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती कोणत्या गोलंदाजाचा वापर केला जातो. अगदी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाल राम. 18 बॉलचा खेळ संपला. 18 बॉलमध्ये धावा बनवल्या गेल्यात आतापर्यंत 33. अगदी 11.00 सरासरी ज्या पहिल्या षटकापासून राखली गेली ते तिसऱ्या षटकापर्यंत तुम्हाला पाहायला मिळते. परंतु शेवटच्या षटकामध्ये आता किती धावा लावल्या जातील. न्यू बॅटर नॉन स्ट्राईक इन वरती संतोष. पहिलाच बॉल फुलर लेनचा आहे. ऑन साईडला खेचायचा प्रयत्न जरूर होता परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. पंचांनी आमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवलाय. येस इट इज नो बॉल नो प्लस. अगदी एक धाव त्याच्यावरती ऍड केली जाईल. खराब गोलंदाजी सातत्याने आंबेवाडी बस संघाच्या मार्फत पाहायला मिळते. सातत्याने एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा खर्च केल्या जातात, त्यामुळे धावा आता जाऊन पोहोचलाय 35 रन्स. 35 धावा धावफलकावरती लावल्या जात आहेत. स्ट्राईक इन वरती डावखुरा त्याचा फलंदाज आता यावेळेस पाहायला मिळेल तो संतोष. आतापर्यंत एकही बॉल त्याच्या बॅटमधून फेस केला गेला नाहीये, कारण नवीन फलंदाज नुकताच मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला, त्यामुळे आता त्याच्यावरती देखील नजरा असतील खेळाडू कक्षामधून, कारण 5व्या क्रमांकावरती तुम्हाला पाहायला मिळेल. भरपूर चांगले फलंदाज इथून दाखवावे लागेल. शेवटचं षटक आहे त्यामुळे धावा बनवावे लागतील. कमीत कमी 10 ते 15 धावा या षटकामध्ये इथून बनवणं फार महत्वाचं. चला स्पीड अप करा, जास्तचा उशीर करू नका आंबेवाडी बस संघ. हा बॉल ऑन साईडला स्लोवर गतीने फेकला होता. दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते, परंतु एकच धाव या चेंडूवरती एकवडली जाते. दुसरीचा प्रयत्न तुतू मामा जरूर चाललाय, परंतु इथून जर विचार केला तर मानस होता, परंतु दोन्ही फलंदाजांचं धाडस होत नव्हता, त्यामुळे दोन्ही फलंदाजांना थांबवलं. एकच धाववरती समाधान त्यांना मानावं लागेल. धावफलक आता 36 धावा या धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात. एखादा मोठा फटका येणं या 5 बॉलमध्ये फार महत्वाचं असेल, कारण धावसंख्येचा विचार केला तर 36 धावा आतापर्यंत पोहोच लागल्या गेल्यात. अगदी 12:40 आपल्याला पाहायला मिळतात. अगदी भरपूर चांगली ही मॅच देखील तितकीच पाहायला मिळते. सध्या तरी भरपूर चांगली बॅटिंग लवाडी संघाच्या माध्यमातून. जय बजरंगबली लवाडी हा संघ नाणेफेकी त्यांच्या माध्यमातून गमावली जरूर आहे, परंतु धावा त्यांच्या बॅटमधून भरपूर चांगल्या आल्यात. हा बॉल इथून डॉट एक कमी उसळीचा चेंडू पाहायला मिळाला, त्यामुळे बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. अशाच प्रकारचे जर डॉट चेंडू सातत्याने फेकले गेले तर जे धावफलक 45 ते 50 धावसंख्येपर्यंत पाहायला मिळू शकत होता, ते कमीत कमी 40 ते 42 धावापर्यंत जाऊन पोहोचू शकता. शेवटच्या अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. ऑन साईडला खेचायचा प्रयत्न, फटका फसला. यष्टिरक्षक डाऊन दी बॉल. कोणत्याही प्रकारच्या चुका नाही आहेत. आणखीन एक टिपला जातोय झेल. फलंदाज होतोय फेल. फलंदाज बाद. तारुण्य 11 बेडीसगाव आणि त्याच्या विरोधात बोरवाडी किकवी. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आहे आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचा. एका बाजूला बोरवाडी किकवी आणि त्याच्या विरोधात बेडीसगाव. या दोन्ही संघांमध्ये बिग फाईट नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल. दोन्ही संघाचे कर्णधार आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचा. फुलर लेनचा बॉल इथून अगदी पाहायला मिळाला. खुलात फेकला होता. कोणत्याही प्रकारचं प्रत्युत्तर नाही. आणखीन एक डॉट बॉल. षटकाची सुरुवात 9+1 एकंदरीत एक्स्ट्राच्या स्वरूपात केली होती, परंतु
इथून जर विचार केला तदनंतर रामनं भरपूर चांगल्या पद्धतीचा कमबॅक केला. 4 बॉल फेकल्यात, फक्त आणि फक्त 3 धावा त्यानं खर्च केल्यात. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. धावफलक स्थगित आहे. 36 ऑन बोर्ड. हा बॉल भरपूर चांगला यष्ट्या वाकवल्या गेल्यात. फर्निचर डिस्ट्रॉय, फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का. जय बजरंगबली लवाई संघाला लागत असताना फलंदाज होईल बाद. तुषार मैदानामध्ये एंटर झाला. आता शेवटचा एक बॉल आहे. शेवटच्या बॉलवरती आता मोठा फटका खेचला जाईल का? धावफलकावरती रोख लावला गेलाय. खरं तर रामचं कौतुक करावं लागेल. पहिल्या बॉलवरती जरूर खराब चेंडू फेकला होता तरी सुद्धा तदनंतरच्या 5 बॉलवरती त्याने 2 गडी बाद केल्यात, धावा खर्च केल्यात. फक्त आणि फक्त एक. हा देखील बॉल भरपूर चांगला अपील केली. पंचांनी अपील देखील उचलून धरली. आणखीन एक विकेटचं पतन, आणखीन एक फलंदाज होईल बाद. धाव संख्या 36 वरती लागणारा हा धक्का क्रमांक 7वा. इथून खेळ समाप्त झाला पहिल्या सत्राचा. अगदी पहिल्या सत्राचा विचार केला 24 बॉल फेकले. 24 बॉल मध्ये धावा बनवल्या गेल्यात तर फक्त आणि फक्त 36. आणि विजयासाठी आता इथून बनवायच्या त्या आंबेवाडी बस संघाला 24 बॉल मध्ये धावा 37. बेडीसगाव संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. बोरवाडी किकवी संघाचा कर्णधार आपण लगेचच या. चला बोरवाडी किकवी संघाचा कर्णधार आपण लगेचच यायचं. नाणेफेकीचा कौल केला जाईल. बेडीसगाव संघाचा कर्णधार उपस्थित आहे. नक्कीच दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. अगदी मी सन्माननीय मयूरजी उतेकर साहेबांना विनंती करतोय की आपण या आपल्या शुभ हस्ते. अगदी सन्माननीय प्रवीणजी चंद्र साहेब देखील आहेत. त्यांना देखील विनंती असेल आपण या. त्यांच्या साथीनं शिवकुमारजी हे साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती असेल या आपण. नाणेफेकीचा कौल संपन्न करतोय. दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. एका बाजूला चला बॅट्समन आपण मैदानामध्ये एंटर करायचा. नाणेफेकीचा कौल केला जाईल. तिन्ही मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला तारुण्य 11 बेडीसगाव संघ, दुसऱ्या बाजूला संघ पाहायला मिळेल बोरवाडी किकवी. या दोन्ही संघांमध्ये नाणेफेकीचा कौल केला जातो. काटाचा कॉल पाहायला जरूर मिळाला परंतु इट इज हेड छापा आपल्याला पाहायला मिळतो. टॉस जिंकलाय बोरवाडी संघानं. नक्कीच मान्यवरांना विनंती असेल आपण स्थानापन्न व्हायचं. नक्कीच बोरवाडी संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय. प्रथम तर निर्णय काय असेल? यस, फलंदाजीचा निर्णय घेतलाय. किती धावांपर्यंत रोख लावण्याचा प्रयत्न असेल तारुण्य 11 बेडीसगाव संघाला? 40 प्लस करण्याचा प्रयत्न कर. यस, 40 ते 45 धावांपर्यंत रोख लावण्याचा जरूर प्रयत्न असेल. काय म्हणाल या आयोजनाबद्दल? खरं तर वांगणी परिसरामध्ये प्रथमतः नाईट रजनी क्रिकेटचा हे भव्य दिव्य आयोजन पाहायला मिळतं. आयोजन खूप सुंदर आहे. यस, थँक्यू. हे होत्या बोरवाडी किकवी संघाचे कर्णधार. त्याचबरोबर नाणेफेकी गमावली गेल्या बेडीसगाव संघानं परंतु आता प्रथमतः या क्षेत्ररक्षण करायचं तर किती धावांपर्यंत रोख लावण्याचा प्रयत्न असेल? धन्यवाद सर्वात प्रथम आयोजकाचे.
आम्ही कमीत कमी एक 28 ते 32 या रनामध्ये आम्ही त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. हे 27 ते 30 धावसंख्येपर्यंत ते रोख लावणार आहेत, परंतु आयोजनाबद्दल 2 शब्द काय असतील? नक्कीच खूप असं छान आपले डोनेवाडीचा एकविरा आई क्रिकेट संघ डोनेवाडी खूप असा भव्य दिव्य असं आयोजन केलेलं आहे आणि आम्ही दरवर्षी डे असो नाईट असो या ठिकाणी जवळ खेळायला येतो आहे आणि या आयोजकाचे एवढं मोठं छानसं आयोजन केलेलं आहे तर सर्व नगरी शोभून दिसलेले आहे. याबद्दल आयोजकाचे मनापासून आभार व्यक्त करतो. यस, धन्यवाद. बेडीसगाव संघाला देखील असतील भरपूर साऱ्या शुभेच्छा. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला बोरवाडी किकवी आणि त्याच्या विरोधात तारुण्य 11 बेडीसगाव. त्याचबरोबर सन्माननीय सुमितजी चव्हाण साहेबांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत. त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं. नक्कीच साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आर्थिक मोलाचं सहकार्य लाभलं गेला. साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचा. जाऊयात ऑन गोईंग मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी धावा धावफलकावरती बनल्या गेल्या. 2 बॉल चा खेळ संपलाय. 2 धावा धावफलकावरती लावल्या गेल्यात. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज नरेशचा वापर केला जातो. यावेळेस बॅटीच्या स्लॉट मध्ये ऑन साइडला पॉवरफुल पॉवर पॅक चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार. बॉल चाललाय हवाई सफर. धावा मिळतील 6. ठोकलाय षटकार. ऑन साइडला फटका फसला. यावेळी झेलची संधी आहे. फाईन लीगचा खेळाडू पुढे सरसावला होता परंतु झेल पर्यंत पोहोचू शकले नाहीये. एक धाव कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न चालू आहे. कदाचित प्रयत्न होता योगेशचा परंतु नकार दिला जातो. त्या ठिकाणी रामच्या माध्यमातून भरपूर चांगला फटका या अगोदरच्या चेंडूवरती पाहायला मिळाला. या चेंडूवरती फटक्यावरती स्वतःच्या नाराज आहेत. कदाचित हा चेंडू देखील तितक्याच चांगल्या पद्धतीचा टोलवता आला असता असं रिप्ले मध्ये त्यांच्या ऍक्शन मधून पाहायला मिळाला. त्यामुळे कदाचित थोडेसे नाराज आहेत परंतु 4 बॉलचा खेळ संपला. धावफलकावरती 9 धावा लावल्या गेल्या. ज्या प्रकारे सुरुवात केली होती जे बजरंगबली लवली संघाने त्याच प्रकारे सुरुवात आता आंबेवाडी ब संघाची. हा चेंडू थोडासा खाली बसला गेला. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही त्यामुळे हा चेंडू डॉट तुम्हाला पाहायला मिळेल. शेवटचा आता एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. या बॉलवरती मोठा फटका येणं महत्वाचं असेल कारण जर या बॉलवरती मोठा फटका आला तर कदाचित ज्या रनरेटने धावा बनवायच्या आहेत त्यापेक्षा जास्त धावा पहिल्या षटकामध्ये बनल्या जातील. धावा धावफलकावरती सध्या 9. हलकेशा हाताने कट करण्याचा प्रयत्न. ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. फक्त आणि फक्त दिशा दिली. चेंडूला पाठवला दणदण करत थर्ड मॅन रिजनला. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4. आतापर्यंत 13. अजूनही इथून 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावांचं टार्गेट थोडंसं कमी आहे. फक्त 36 धावा लावल्या गेल्या. 37 धावसंख्येचं टार्गेट आहे. ते 37 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये ज्या पॉवर पॅक पद्धतीने बॅटिंग करायची होती ती बॅटिंग दाखवली सध्या योगेशनं. पण तो आता पुन्हा एकदा तो स्ट्रायकिंग वरती पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज लालू. चला क्षेत्ररक्षण लगेच सजवायचं. वारंवार सूचना केली जाते. या मॅच साठी भरपूर जास्ती अवधी खर्च केला गेला त्यामुळे दोन्ही संघांना विनंती. हा बॉल ऑन साइडला फटका फसलाय की काय? क्षेत्ररक्षक आहे डाऊन दी बॉल. कोणत्याही प्रकारचा चुका नाही आहेत. टिपला जातोय झेल. समाप्त होतोय योगेशचा खेळ. फलंदाज होईल बाद.
जे नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय नंदू. पहिल्याच बॉल वरती लालून बाद केलाय. योगेश सारख्या घातकी फलंदाजाला आता कुठेतरी पुन्हा एकदा कमबॅकचं चित्र तुम्हाला पाहायला मिळेल. यावेळेस अपील स्ट्रॉंग आहे. इथून पंचांकडे नक्कीच पाहिलं जातं. अपील भरपूर स्ट्रॉंग आहे. कदाचित आता दोन्ही पंच डिसिजन घेतील एकत्रितपणे. तिसऱ्या पंचांची मागणी घेतली जाते. झेल व्यवस्थितरित्या कॅरी केलाय की नाही यासाठी आता तिसऱ्या पंचांची मागणी घेतली जाते जरूर. दोन्ही पंचांमध्ये नक्की डिस्कशन जरूर चालू आहे, परंतु तिसऱ्या पंचांची मागणी घेतली जाते. जेल व्यवस्थित कॅरी केला गेलाय की नाही आता यासाठी तिसऱ्या पंचांची मागणी घेतली गेली आणि ते चेक केलं जाते. आमच्या अगदी आपण पाहतो चेक केला जातोय. अगदी कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाही याची दक्षता पूर्णपणे आयोजन कमिटीच्या मार्फत घेतली जाते. त्यामुळे थोडसा येस इथून फलंदाज सेफ असेल. ज्यावेळेस कॅच झेलचा प्रयत्न केला गेला त्यापूर्वी एक टप्पा बाउन्स घेत असताना चेंडू यष्टिरक्षकापर्यंत पोहोचला. त्यामुळे फलंदाज सेफ असतील. योग्य डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवला गेला. डॉट बॉल भरपूर चांगलं कमबॅकिंग भरपूर चांगलं इथून कमबॅक करतोय गोलंदाज लालू. अगदी आमच्या पासून संजयजी नेतुरे साहेब रजा घेत आहेत त्यांचा देखील आभार व्यक्त करावं लागेल. त्याचबरोबर सन्माननीय शिवाजी साहेब मोरे उपस्थित झाले त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने सहर्ष मनपूर्वक स्वागत. त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं. जवळ पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने 2 बॉल बॅक टू बॅक डॉट फेकले गेले. त्यामुळे आता कमबॅक केला पूर्णपणे. अगदी जर विचार केला तर जय बजरंगबली लवली या संघानं हा बॉल इथून अगदी आपण पाहतो अपील स्ट्रॉंग आहे जरूर, परंतु कदाचित पंचांनी सांगितल्या लेग स्टंप सोडून जाणारा हा चेंडू पाहायला मिळाला. त्यामुळे हा देखील बॉल डॉट पाहायला मिळतोय. काय कमालीचं षटक आता इथून आतलतोय. खरं तर पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारे दावा खर्च झाला होता 13 त्यावेळेस जय बजरंगबली लवली संघाकडून थोडीशी शांत निराशाजनक आपल्याला पाहायला मिळाले होते, परंतु या षटकामध्ये आतापर्यंत एकही दावा खर्च होत नाहीये. त्यामुळे आता टाळ्यांचा प्रतिसाद अगदी त्या खेळाडूंसाठी देखील पाहायला मिळतोय. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. खोलात फेकला हा देखील बॉल भरपूर चांगला आहे. लागोपाठचा 4था चेंडू इथून कदाचित डॉट फेकला जातोय. पहिल्या बॉल वरती विकेट. त्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर झाला नंदू, आणि त्या नंदूने आतापर्यंत 4 बॉल फेस केले. 4ही बॉल अगदी डॉट स्वरूपाचे तुम्हाला पाहायला मिळतात. पूर्णपणे प्रेशर जे आंबेवाडी संघाने लवली संघावरती दिला होता, आता कदाचित तो प्रेशर पलटला गेला आंबेवाडी ब या संघावरती. कारण दावा आतापर्यंत 5 बॉल वरती एकही पाहायला मिळत नाही. त्यामुळे आता शेवटच्या बॉल वरती एखादा मोठा फटका येणं फार महत्वाचं असेल. प्रेशर आणि प्रेशर दोन्ही संघांवरती संघाचा अगदी आपल्याला पाहायला मिळत. टार्गेट फक्त आणि फक्त 37 धावांचा आहे. 24 बॉल मध्ये 37 धावा. असं वाटलं होतं की कमीत कमी 3 षटकामध्ये सहजरित्या आंबेवाडी ब हा संघ चेस करेल, परंतु दुसऱ्या बाजूला जर विचार केला जय बजरंगबली लवली संघाचा, तो देखील तितकाच ताकदीचा संघ आहे. त्यांनी ते आता दाखवलंय. दुसऱ्या षटकामध्ये शेवटचा बॉल तुम्हाला पाहायला मिळेल का? आतापर्यंत या स्पर्धेची विकेट अटॅक पाहायला मिळाल्या. या स्पर्धेचा मेडन षटक पाहायला मिळेल का? पहिलाच बॉल उचललाय. झेलची संधी आहे, परंतु खराब क्षेत्ररक्षण. कदाचित क्षेत्ररक्षक नरेश होत्या झाल्या त्यांच्या माध्यमातून चुका. ज्या ठिकाणी विकेट आली असती
तिथं एक टप्पा घेत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, धावा मिळतील 4. साठी फार महत्वाच्या. सध्या 12 बॉलचा खेळ संपलाय. 17 धावा धावफलकावरती, 37 धावांचं टार्गेट आहे. त्यामुळे आता 12 बॉल मध्ये 20 धावसंख्येची गरज आहे. अगदी लाईव्ह टेलिकास्ट भरपूर चांगल्या पद्धतीचं पाहायला मिळतं. ज्या ज्या ठिकाणी जागा मिळते त्या त्या ठिकाणी प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळते. अगदी काही प्रेक्षक मध्यरात्रीचा अगदी विश्राम करताना देखील पाहायला मिळतात, तर काही प्रेक्षक रेलिंग मध्ये घुसण्याचा प्रयत्न देखील आपल्याला पाहायला मिळतात. अगदी ज्या ठिकाणी जागा भेटेल त्या ठिकाणी बसून संपूर्ण स्पर्धेचा आस्वाद घेताना तुम्हाला पाहायला मिळतील. लाईव्ह टेलिकास्ट अगदी आपल्याला पाहायला मिळते. क्लॅरिटी विथ द क्वालिटी ब्रदर स्पोर्ट्स लाईव्ह इव्हेंट यांच्या माध्यमातून. आणि आयोजन कमिटीच्या मार्फत एक सूचना आली आहे. अगदी व्यासपीठाच्या डाव्या बाजूला जे खरं तर हॉट सीट बाल्कनीची तिकीट ज्यात आहे तर सन्माननीय महेंद्रजी सोलकर साहेबांच्या माध्यमातून 501 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. पहिला आला होता, दुसरा आलाय की काय? ऑन साइडला भरपूर चांगला फटकाय, वाऱ्याशी वार्तालाप करत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक ठोकला गेलाय दुसरा. इथून धनधनी षटकार. जर इथून तिसरा षटकार आला तर सन्माननीय महेंद्र सोलकर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. ठोक डीजे. त्याचं नव्हतं करतोय फलंदाज राम, कारण पूर्णपणे प्रेशर आंबेवाडी बस संघावरती होता, परंतु आता ते प्रेशर या 2 षटकारांना रिलीज केला. तिसरा षटकार येईल का? विकेट हॅट्रिक पाहायला मिळाल्या. षटकार हॅट्रिक इथून पाहायला मिळते की काय? ऑन साइडला बॉल चालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लागोपाठचे टोकले जात आहेत. 3 बॉल वरती 3 षटकार. सन्मान्य विलासजी दरोडा साहेबांच्या माध्यमातून देखील रामसाठी रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राइज इथून दिला जाईल. अगदी सामना होता कुठे, सामना जाऊन पोहोचलाय कुठे? त्याचबरोबर महेंद्रजी सोलकर साहेबांच्या माध्यमातून देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. भरपूर चांगले फलंदाजी रामच्या माध्यमातून केले जातात. फक्त आणि फक्त 2 धावसंख्येची गरज आहे. नेक्स्ट मॅच बेडीसगाव संघ आपण सज्ज व्हायचं क्षेत्ररक्षणासाठी. हलके क्षेत्र अगदी कॅल्क्युलेटिव्ह माइंड क्रिकेट खेळला जातो, कारण ज्या ज्या वेळेस आपण पाहतो विजयासाठी देखील 1-2 धावा असतात त्या ठिकाणी देखील मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु यावेळेस भरपूर चांगल्या पद्धतीने फटका सजवला आणि इथून 2 धावा अगदी आज बॉलवरती चौकार ठोकला. विजय प्रस्थापित केले आंबेवाडी बस संघाला. भरपूर साऱ्या शुभेच्छा, हार्दिक हार्दिक अभिनंदन. परंतु हार्ड लक जय बजरंगबली क्रिकेट संघ लवाळी, आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपला देखील आभार. अगदी भरपूर चांगली फलंदाजी ज्याच्या बॅट मध्ये